शरदादा काय सांगाल, आज आपण या नवीन प्रशासकीय इमारत पुणे या ठिकाणी आलो आहे. हट्टेकर साहेब असतील, सुहास दिवसे साहेब असतील, आयुक्त साहेब असतील, जमाबंदी आयुक्त, यांच्याशी आपला पत्रव्यवहार चालू आहे. प्रत्यक्ष आपण त्यांना भेटलो देखील. तर अजितदादा पालकमंत्री यांचं दुःखद निधन झाल्यानंतर कुठंतरी एक स्थैर्य कमी होईल कामा असं वाटतं असताना आपण बरंच मंत्रिमंडळांना भेटण्याचा आता ठेवलेलं आहे त्याच्यावर. ताईंना पण आपण भेटणार आहोत. तिथं एकंदर चळवळीचं आता सध्या काय वाटत चालू आहे आणि प्रशासनाची काय भूमिका आहे, सहकारी कसं? सर्वात प्रथम आपण पाहतोय अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या आपण शेतकऱ्यांचा क्षेत्ररस्त्यासाठी संघर्ष पाहतोय. ब्रिटिशकालीन शिवरस्त्यांच्या हद्दनिश्चिती नव्हत्या. अनेक शिवपानम क्षेत्ररस्ते होते, नकाशावर होते, परंतु त्यांच्या हद्दनिश्चिती नसल्या कारणाने शेतकऱ्यांमध्ये आपापसामध्ये वाद तयार झाले होते. पिकवलेला माल शेतकऱ्यांना बाजारपेठेमध्ये पोहोचवता येत नव्हता. पोलीस प्रशासन असेल, प्रत्येक कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना हेलपाटे मारले होते. राळेगण सिद्धी ते नारायणगाव हा एक शिवरस्ता होता. या शिवरस्त्यावरून हा एक संघर्ष चालू झाला आणि त्या ठिकाणी शिवपानम क्षेत्ररस्ता चळवळीची जी ज्योत आहे ती त्या ठिकाणी पेटली आणि त्या ठिकाणी आपण न्यायालयीन लढा दिला आणि राज्यभर, पारनेर तालुक्यात नव्हे तर राज्यभर प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये पसरवून आपण या चळवळीला व्यापक स्वरूप देण्याचं काम केलं. का मला जो त्रास झाला हा शेतकऱ्या कोणत्याही भावाला होऊ नये म्हणून आपण एक प्रयत्न केला. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री यांनी आज एक मुख्यमंत्री बळीराजा शेतरस्ते पानंद रस्ते योजना आज या ठिकाणी चालू करून शेतकऱ्यांची आज मने जिंकलेली आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी आपल्याला शिवपानम क्षेत्ररस्त्यासाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडून देणार नाही असे आश्वासन दिले होतं. परंतु काही संकटामुळे आज विमानाच्या अपघातामुळे त्यांचं एक दुःखद निधन झालं आणि महाराष्ट्रामध्ये एक शोककळा पसरली आणि त्या दुःखद निधनामध्ये आम्हाला ते स्वप्न आमचं अपूर्ण राहील असं एक शंका निर्माण त्या ठिकाणी झाली. परंतु सुनीताताई पवार यांच्या माध्यमातून हे स्वप्न आमचं नक्कीच पूर्ण होईल अशी एक अपेक्षा आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनीही मोठे असे शासन निर्णय काढले आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सर असतील, सर्वांचं एक या ठिकाणी चळवळीसाठी मोठं योगदान या ठिकाणी मिळालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी सरकारमध्ये येऊन एक चांगला असा निर्णय घेतलेला आहे आणि मुख्यमंत्री बळीराजा योजना आज राज्यामध्ये लागू झाली. त्यामुळे राज्यामध्ये एक आमूलाग्र बदल आपल्याला होताना दिसत आहेत. अनेक तालुक्यामध्ये, गावामध्ये याचे परिणाम आपल्याला दिसत आहे. अनेक तालुक्यामध्ये रस्त्यांची कामे आपल्याला झालेली दिसत आहेत, होतानाही दिसत आहेत. अनेक रस्त्यांच्या या ठिकाणी यापद्वारे सर्वेक्षण चालू आहे, रोजदारी मोजणी या ठिकाणी चालू आहे. लवकरच याचं याप येईल आणि छत्रपती महाराज अभियान राज्यामध्ये लागू झालं आणि त्यानंतर प्रत्येक रस्त्याचं सीमांकन, रस्त्यावर नकाशावर असणारे रस्ते, नसणारे रस्ते, अशा सर्व रस्त्यांचं सीमांकन या ठिकाणी आपल्याला होताना पाहतोय आपण आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक शेतकऱ्यांच्या समृद्धीचा महामार्ग आपल्याला खुला झालेला आहे, दिसत आहे. आणि अनेक शेतकऱ्याची मुलं असतील जी शिक्षणापासून वंचित लागलेली आहेत, अनेकांनी जमिनी गमावल्या, हा प्रश्न भविष्यात आपल्याला भेडसावणार नाही आणि एक ऐतिहासिक कार्य महाराष्ट्रामध्ये शिवपानम चळवळीच्या माध्यमातून पार पडत आहे. यासाठी शिवपानम चळवळीचा प्रत्येक कार्यकर्ता जो शेवटच्या भावाला न्याय देण्यासाठी झडत आहे, त्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी हे यश त्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो आणि राज्य सरकारचं या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि या चळवळीसाठी सर्वात महत्त्वाचं जे सहकार्य केलं असेल जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे सर आणि कमलाकर हट्टेवार संचालक यांनी या निवेदनासाठी, या शासन निर्णयासाठी खूप अशी मेहनत घेतली आणि मोठा असा शासन निर्णय निघाला. आज राज्यामध्ये पोलीस संरक्षण मोफत मिळतंय, या ठिकाणी मोजणी निशुल्क होते. अनेक लाखो रुपये मोजणीसाठी पोलीस सर्वांसाठी शेतकऱ्यांना लागत होते, आज ते वाचणार आहे आणि लाखो किलोमीटरचे रस्ते आज महाराष्ट्रात आपल्याला भविष्यात खुले झालेले पाहायला मिळणार आहेत. आणि जोपर्यंत माझ्या शेवटच्या भावाला जर रस्ता मिळणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही आणि शेत तेथे रस्ता आणि गाव तेथे समृद्धीचा नारा हा शेवटच्या गावापर्यंत आणि वाडी वस्तीवर रस्ते झाल्याशिवाय हे स्वप्न साकार होणार नाही. तोपर्यंत आपण शिवपानम चळवळीच्या माध्यमातून पाठपुरावा चालूच ठेवणार आहोत.